काल नाही गहू पाण्यामध्ये टाकले होते मी आणि एका तासासाठीच टाकलं होतं आणि त्याच्यानंतर ना रात्री त्यांना बांधून ठेवून दिलं होतं मी एका कपडामध्ये. आणि आज सकाळी ना म्हटलं पहिले यांना पसरून देते, तर इथे ना सगळं गहू पसरून दिले फॅनच्या खाली. आणि त्याच्यानंतर ना खुशला घ्यायला जायचं होतं मला. म्हटलं पहिले कपडे भिजून देते, कारण यांना तिकडं नाल्याबरोबर फक्त धुवायचं राहतं आणि चांगले भिजलेले बी राहता म्हणून पहिले कपडे भिजवून दिले. आणि त्याच्यानंतर यांना खुशीला घ्यायला गेले. मी खुशीला घेऊन आले आणि फराळ राहिला होता. म्हटलं आता लगेच पटकन फराळ करून घेते, कारण तिला पण भूक लागली होती. तर फराळमध्ये वेपर्स आणि सकाळी बगर केली होती ना, तेच होतं. आणि त्याच्यानंतर ना तिला झोपून दिलं आणि ही कपाटं ना मशीनवर ठेवली होती. मी एकटी होती ना, माझ्याकडनं अजिबात उतरत नव्हती, म्हणून मी पहिले तिला बेडवर घेतली आणि त्याच्यानंतर तिथून हळूहळू करून खाली उतरवली. आणि मला भीती वाटत होती, कारण साईडला खुशी पण झोपली होती. म्हटलं तिला लागायला नको, तर कपाट जागेवर ठेवून दिले. आणि त्याच्यानंतर पुढच्या रूममधला ना सगळा पसारा आवरून घेतला आणि किचन टॅचचे डबे ना ते सुद्धा खाली ठेवायचे होते. त्या दिवशी मी वरती ठेवून दिले. तर म्हटलं आता सगळं आवरून घेते, कारण 2-3 दिवसापासून पसारा बी चांगला दिसत नाही. आणि बेसिंग जवळचं बी ना सगळं वरती ठेवून दिलं होतं मी. म्हटलं आता हा बेसिंग जवळचा पसारा बी उचलून घेते. तरी त्यानं सगळा पसारा उचलून घेतला. आता एवढी धूळ माती येऊन घेतली होती ना, म्हटलं सगळं क्लीन करून घेते. तर बेसिंगचं सगळं क्लीन करून घेतलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी झाली होती. सकाळी साबुदाणे बनवले नव्हते, म्हणून मी संध्याकाळी बनवले होते साबुदाणे बनवून झाले. आणि त्याच्यानंतर भगरी बनवून झाले. ते भगर राहिले, म्हणजे आमच्याकडे आमटी खातातच. तुमच्याकडे भगरमध्ये काय खाता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.